सखी सावली काव्यांजली। हे बघ, मी तुझ्यासाठी तुला आवडते तशी कॉफी आणली। खूप छान सुगंध येतोय कॉफीचा। पण जर तू रोज असंच सॉरी म्हणणार असशील तर मी रोज तुझा ओरडा ऐकून घ्यायला तयार आहे प्रीतम। का कोणास ठाऊक, हल्ली तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर टेन्शन अजिबात बघवत नाही। तू नेहमी हसत राहावीस असंच वाटतं मला। काही म्हणालास का? काय नाही, मी काय नाही म्हणालो। तू घे ना कॉफी, घे ना, बरं टेस्ट कर। गरम आहे खूप। कारण ती कोल्ड कॉफी नाही ना। प्रीतम अरे एक मिनिट दे इकडे। एक मिनिट। ये। प्रीतम अक्काईचा फोन आहे, घेते। हो, हॅलो हॅलो अक्काई, कशी आहेस तू? मी बरी आहे। मी तुला एक चांगली बातमी सांगण्यासाठी फोन केला। घर परत मिळालंय? नाही अजून मिळालं नाहीये, पण लवकरच मिळेल अशी आशा वाटायला लागली लाडू। मला ना एक मोठी महाप्रसादाची ऑर्डर मिळाली आहे। 500-600 माणसांसाठी साबुदाणा खिचडी आणि बाकी सगळा सागर संगीत स्वयंपाक द्यायचा आहे मला। काय बोलतेस? ये अगं, सॉरी अक्काई, तू किती छान बातमी दिली आहेस। ऐक ना लाडू, ही ऑर्डर जर पूर्ण झाली ना व्यवस्थित, तर यातून येणाऱ्या पैशातून घर सोडवण्यासाठी मदत होईल आपल्याला आणि बाकी ऑर्डर्स पण मिळू शकतात। खरंच सॉलिड आहेस ग। ते असू दे, पण सगळं नीट व्हायला हवं लाडू। खरं तर आम्ही निघताना गरजेसाठी लागणारं सगळं सामान तू पाठवलंस लाडू, पण आता पुन्हा तुझी मदत लागणार। अगं म्हणजे काय? तू हक्काने काही हवंय ते माग। बरं काय करू, काय मदत हवी आहे तुला? अगं 500-600 माणसांचा स्वयंपाक आहे, किराणा बराच लागणार आहे। मी तुला लिस्ट पाठवते, ते सगळं सामान दुकानातून पाठवशील का इथे प्लीज? प्लीज अक्काई, प्लीज वगैरे काय? अगं मी नक्की पाठवून दे। पण माझ्या दुकानात एवढं सामान नसेल। मी माझ्या ओळखीच्या दुकानदारांना फोन करेन, त्यांच्याकडून गोळा करून पाठवून देईन तुला। आणि मी सुद्धा येणार आहे तुझ्या मदतीला। बरं ठीक आहे। मी ठेवते लाडू, बहुतेक स्वयंपाकाची भांडी आली आहेत। हा, लवकर पाठव सगळं। थँक्यू। चालेल, मी शिवा दादाला कळवून ठेवते हे सगळं। बाय। काव्या, आली बाबा। काय झालं? प्रीतम, हा, अक्काईला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे हा, आणि कदाचित आता त्यांना घरही सोडवता येईल। ग्रेट। सगळी भांडी आली आहेत। मीनाक्षी त्या स्वयंपाकाच्या बायकांना आणायला गेली, येईलच ती एवढ्या। चल आपण सगळी भांडी काढून घेऊ, आणखी काही येणार आहे। हा चालेल। चल। यांच्या घराचे 12 वाजलेत आणि यांचं इथे काय चाललंय? सप्तीचा भंडारा खायला घालतात की काय? असो, काव्यानं केलेल्या उद्योगाबद्दल तिला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।
काव्या, या सगळ्या माझ्या ओळखीच्या आहेत. आपल्याबरोबर स्वयंपाकाला मदत करायला आली. बरं झालंय. ताई, आपल्याला 600 लोकांसाठी साबुदाणा खिचडी बनवायची आहे. किराणाचं सगळं सामान येतच आहे. तोपर्यंत तुम्ही इकडची सगळी तयारी करून घेऊया. तुम्ही सुरू करा. पण अगं, सामानाचं काय झालं? आई अंजलीला सांगितली होती ती सगळी तयारी करायला. तिने केली असेल. आणि खरं तर एव्हाना किराणा मालाचा सगळा टेम्पो निघाला पण असेल. येईल एवढे. अच्छा, किराणा माल अजून यायचा आहे तर हरकत नाही. नेमकी यावेळी इथे आलेत ते बरंच झालं की. काव्या, आता त्या किराणा मालाच्या टेम्पोला आणि तुला कुठे पोचवते ते बघच. अरे बाबा, हात चालव पटापट. मोठा काम आहे. काव्या त्याच्या घरी पोती नेऊन द्यायचे. चल पटापट पटापट. ए, फोन ठेव, फोन ठेव. फोन बिन काय नाही. कामाच्या वेळी काम. चल. अरे दादा, काय करतोय? चल लवकर. ये सावकार. थांब 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 थांब. अरे शिवा, काय करतो? अरे पोत पडला की माझ्या पायावर. थांब, महत्वाचा फोन आहे अंजलीचा. हा, अंजली बोल ग. शिवदादा, सामान झालं ना? म्हणजे काय? एकटा सामान भर म्हणजे आम्ही दोघं मिळून सामान भरतोय. हा? बरं, सगळं सामान चेक करून घे आणि टेम्पो पाठवून दे लवकर. होय होय, 5 मिनिटात टेम्पो निघतो बघ. आणि जो कोणी ड्रायव्हर आहे ना, त्याला नीट पत्ता सांग. त्याचा फोन नंबर मला पाठवून ठेव. तू काय काळजी करू नकोस. समजा नीट होईल. आणि हा, त्यांचा नंबर तुला पाठवतो मी. हा? चल, ठेवतो आता. बरं. इतका का वेळ लागतो टेम्पो यायला? किती उशीर झालाय. तेव्हा ना यायला हवा होता. अंजलीला फोन करून विचारावं का? आई का आत्ता फोन करतेय? हा आई, बोल. 4 दिवस झाले तुला फोन करते. पत्ता कुठे तुझा? काळजी वाटत होती ना मला. तुला स्वतःला सख्खी आई आहे, बहीण आहे याचाही विसर पडला. काही नाही ग, तुझं सासरी तिकडे सगळं चांगलं चालू आहे ना? ताई, गुड मॉर्निंग. हे बघ आई, विसरले वगैरे काही नाही. मी जरा गडबडीत आहे म्हणून. बाकी हो, माहितीये मला तुझी गडबड. त्या दिवशी मीनाक्षी ताईंचा वाढदिवस झाला, आम्हाला नाही बोलवलंस का ग? आमच्या त्या कुणी लागत नाही. आणि आम्ही काही येऊन नुसता केक खाल्ला नसता, कौतुकही केलं असतं त्यांचं. ए ताई, वाढदिवसाला चॉकलेट केक होता का? गप्प बस ना तू. तिने साधा आपल्याला बोलवलंही नाही आणि तुला केकचं पडलंय. आणि मध्ये बोलू नका, मला बोलू दे तिच्याशी. हे बघ आई, तू समजतेस तसं खरंच काही नाहीये. काही नाही काय, तसंच आहे. काव्या ग, मला काळजी वाटते ना ग. तू 4-4 दिवस फोन घेत नाहीस, अबोला धरून राहतेस. काय करायचं मी, सांग ना. मी तुला भेटायला येते. तुला बघायसाठी ना डोळे आतुर झालेत अगं माझे. हे बघ आई, आज येऊ नकोस हा, प्लीज. बाई बाई बाई, हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं. हे काय आहे ग? काय चूक झाली आमची? आम्ही का डोळ्यासमोर नकोय तुला, ते तरी सांग ना. ते काय ते, मी आता तुला भेटायला येणार म्हणजे येणार. आता मी निघते, आल्यावर बोलू सविस्तर. आई, आई ऐक ना प्लीज. आई, अरे देवा. प्रीतम, लवकर चल ना, आधीच खूप उशीर झालाय.
आतापर्यंत त्यांनी स्वयंपाकही करायला घेतला असेल. हो हो फास्ट चालवतोय, बघतेस ना ट्रॅफिक आहे. हे बघ, निरंजन काकांचा फोन आहे. तेही हेच विचारणार असतील. उचल उचल. हा काका बोला. अंजली, अगं ते किराणा सामानाचं काय झालंय? अजून आलेलं नाहीये. काव्या, ते टेन्शन वाढत चाललंय इथे. काय सांगताय तुम्ही? हो अहो, तो टेम्पो किराणा सामान घेऊन कधीच निघालाय दुकानातून, अजून कसा पोहोचला नाही? अगं काय सांगतेस? बरं, येतच असेल एवढ्यात. मी बघते आणि कळवते तुम्हाला. हा, बघ बघ जरा आणि कळव पटकन. काय काय झालं? प्रीतम, अरे आपण अक्काईसाठी जो किराणा सामानाचा टेम्पो पाठवला होता ना, तो अजून पोहोचलाच नाहीये तिथे. काय? अरे पण असं कसं होईल? तेच तर कळत नाहीये. शिवा दादाने त्या टेम्पो ड्रायव्हरचा नंबर पाठवला, मी त्यालाच फोन करते. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. त्याचा फोन बंद येतोय. कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. त्यानंतर प्रयत्न करा. पुन्हा बंद येतोय. टेम्पो दुकानातून निघाल्याचं शिवादादांनी कन्फर्म केलं होतं, पण अक्काईकडे अजून पोहोचला नाहीये. मध्येच कुठे गेला असेल? हॅपी इव्हेंट ट्रान्सपोर्टचा टेम्पो ना हा? होत आहे. तुम्हीच जगदीश आहात का? हा, जग्गूबाई पण म्हणतात आपल्याला. शेठचा अर्जंट फोन आला आणि म्हणलं पुढे जायचं नाही, टेम्पो घेऊन बाजूला थांब, म्हणून थांबलो. मीच तुमच्या शेटना कॉल केला. त्यांचा नंबर मिळायला खूप कष्ट लागले, पण मिळाला फायनली. ते जाऊ द्या, एक मिनिट. हे घ्या तुमचे पैसे. आजच्या भाड्याची दुप्पट अमाऊंट. एवढे पैसे? अहो, आधी इथं जायचं ठरलं होतं. कुठं लांब जायचं का टेम्पो घेऊन? कुठेच जायचं म्हणजे हा टेम्पो इथेच साईडला कुठेतरी पार्क करा. तो दुसरीकडे कुठेही जाता कामा नये. अहो, पण ते टेम्पोतलं सामान पोहोचलं. जगूबाई, तुम्ही इतका विचार नका करू ना. ते सामान ठरलेल्या ठिकाणी पोहोचू द्यायचं नाहीये. हवं असेल तर तुमच्या शेठला कॉल करून विचारा, तेही हेच सांगा. चालतंय की. आपल्याला काय? अहो, डबल पैशात सुट्टी कुणाला नकोय. आपल्याला तेवढाच आराम. गुड. मकरंद सरांचा मेसेज. ते सुद्धा वाट बघत असतीलच ना. हॅलो मॅडम, आमची ऑर्डर थोड्या वेळात रेडी होईल ना? कळवा, वाट बघतोय. बाबा, तुमचं अंजलीशी बोलणं झालंय म्हणालात ना? काय म्हणाली ती टेम्पो बद्दल? अगं कळवते म्हणाली. अहो ताई, जाऊ का आम्ही आमच्या घरी? मालच नाही आला तर एवढ्या लवकर कशाला आम्हाला बोलवून ठेवलं? अहो असं काय करताय? थोडं इकडे तिकडे होणारच ना. टेम्पो येतच असेल. अहो खूप वेळ झाला. वाट बघूया ना थोडी. आणि हवं तर तुम्हाला मी पैसे वाढवून देते, पण जाऊ नका ना तुम्ही. वाट बघूया. हा, काय झालं काव्य? अगं माल येत का नाहीये अजून? काहीच कळत नाही आई. काही करून सामान वेळेत पोहोचायलाच हवं. आपल्याला ना दुकानात जाऊन बघायला लागेल. तू प्लीज गाडी मागे घे ना. ऐक ऐक ऐक, तू आधी मला सांग, तू त्या टेम्पोच्या मालकाला कॉल केलास का?
हो त्यालाही फोन केला तोही फोन उचलत नाहीये. शिवा दादा म्हणाला होता की टेम्पो खूप आधीच निघालाय. सगळ्यांचे फोन स्विच ऑफ. काम कर, तू मला सांग, आपण दुसरीकडनं कुठनं अरेंज करू शकतोय का सामान? नाही प्रीतम, त्यात खूप वेळ जाईल. तर मी आधीच माझ्या सगळ्या ओळखीच्यांना फोन करून एवढं सगळं किराणा गोळा केला होता. आय नो. कारण आमच्या दुकानात एवढं सामान नव्हतं. आता पुन्हा हे सगळं करायचं म्हणजे खूप वेळ जाईल. पैशांचं टेन्शन. अंजली, हा सगळा विचार तू नको करू. पैशांचं जे काय ते सगळं मी मॅनेज करेन ना. एनिवे, मला असं वाटतं आता दुकानात जाण्यात काही पॉईंट नाही. आपण एक काम करू, आपण डायरेक्ट ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जाऊ. ठीक आहे. चलो. प्रीतम, काय झालं? हाय विशू, सेलिब्रेशन टाइम. विशू उठ ना. गेट अप, इट्स सेलिब्रेशन टाइम. तू का आलीस? एक महत्वाचं काम केलं मी, तेच सांगाल. काय महत्वाचं काम? तू ते सोड, आधी पेस्ट्री खा. पेस्ट्री? माझा इथे जॉब गेलाय आणि तू पेस्ट्री वाटत फिरतेस, सेलिब्रेशन करतेस. तुला नवीन जॉब मिळालाय का? नाही, नवीन जॉब नाही, पण जे काम करून आले ना त्याचं सॅटिस्फॅक्शन मात्र नक्की मिळालं. तू घे ना, खा ना आधी. तुला कळेल लवकरच मी आज काय करामत करून आली आहे ते. तो टेम्पो बुक केला होता तो हाच आहे ना, हॅपी इव्हेंट ट्रान्सपोर्ट दिलं होतं. तू काम कर, तुम्हाला फोन दे, नंबर चेक कर. अंजली, हा तोच टेम्पो आहे. काय बोलतोयस? बघा इथे का थांबलाय? चल बघूया. ओ दादा, टेम्पोतलं सामान ऑर्डरच्या ठिकाणी का नाही पोहोचवलं तुम्ही? इथे का थांबलात? ए हिरोईन, तू कोण ग मला विचारणारी? आधी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. नाही पोचवला, मूड नव्हता आपला. काय बोलताय तुम्ही? अर्जंट काम होतं, महत्वाचं होतं, मूड नव्हता काय सांगताय? टेम्पो का नाही घेऊन गेला ते सांगा. हा कोण छावा काय तुझा? ए हिरो, अरे तुला सांगितलं ना, मूड नव्हता आपला, कंटाळा आला म्हणून थांबलो इथंच. आज मी संपावर आहे असं समजा. त्याला पुटा. एक मिनिट, मीच माझ्या बहिणीच्या घरी हे सामान पोचवायला सांगितलं होतं. आणि आता तुम्हाला नसेल घेऊन जायचं ना, तर ठीक आहे, पोलिसांकडे चला. फसवणूक केली तुम्ही आमची. पोलिसाची धमकी कुणाला देता? जग्गूबाईला. जा, कुणाकडे जायचंय त्याच्याकडे जा. आणि ही तुझी शानपट्टी आहे ना, या तुझ्या यारावर कर. यार यार नाहीये मी, तिचा नवरा आहे, माझ्या लग्नाची बायको आहे ती. या भाषेत जर तिच्याशी परत बोललास ना, तर अजून तोंड ठेवून दे.
काय रे टेम्पो घेऊन जायचा नाही तुला ठीक आहे. आण चावी चल चल चावी काढ देतोयस का देऊ अजून 2 ठेवून तुम्हाला इथे टेम्पो थांबवायला कोणी सांगितलंय याचं उत्तर आता पोलीस स्टेशनमध्ये द्या. चल प्रीतम. चल अंजली बस लवकर